लोकसभा चुनाव के मद्देनजर जिले के शहरी एवं ग्रामीण क्षेत्रों में व्यवस्थित मतदाता शिक्षा एवं चुनावी भागीदारी को प्रभावी ढंग से चलाने के लिए विशेष अभियान चलाया जा रहा है और बड़े पैमाने पर जन जागरूकता पैदा की जा रही है। इसके माध्यम से 8 मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर 8 मार्च से 15 मार्च तक महिला मतदाताओं के लिए विशेष अभियान चलाया जाएगा। नमस्कार, माझी सर्व बहिणी आणि मैत्रिणींनो, मी सौम्या शर्मा, नागपूर जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी। जागतिक महिला दिवस या निमित्ताने मी नागपूर जिल्ह्यामध्ये सगळी महिलांना खूप खूप शुभेच्छा देते। महिला आमचे जीवनाचा स्रोत आहे महिला, आणि महिला प्रत्येक फील्डमध्ये आज पुढे आहे। नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत महिला कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी सगळे आहेत। आमच्याकडे ग्रामपंचायत स्तरावर पासून पंचायत समिती स्तर आणि जिल्हा परिषद स्तर या तिघी स्तरावर महिला आमच्याकडे खूप मोठी संख्येमध्ये असतात। ग्रामपंचायत स्तरावर महिला सरपंच असो किंवा महिला अंगणवाडी सेविका असो, महिला शिक्षक असो किंवा महिला आशा वर्कर असो, ही सर्वांची भूमिका फार महत्वाची आहे। आमचं पूर्ण जे सिस्टम आहे, आमचं पूर्ण आरोग्य सिस्टम आहे, पूर्ण महिला मार्फत सुरू आहे। ऐसी परिस्थितीत महिलांना माझी अशी विनंती आहे की ग्रामपंचायत स्तरावर असलेली महिलांनी सशक्त व्हावी, मुक्त व्हावी आणि आपला एक वेगळी तुमची पहचान असायला पाहिजे। आमची जर मुली आणि महिला सशक्त असेल तर परिवार सशक्त होणार आहे, आणि महिलांनी आमच्या डेमोक्रेसीमध्ये, आमच्या लोकतंत्रमध्ये महिलांची खूप महत्व आहे। कारण महिला जे विषय प्रस्तुत करतो ते असे विषय होते जे मुले रिलेटेड होते आणि इतर विषय होते जे काही इतर लोक करू शकत नाही। तर महिलांच्या लोकतंत्रमध्ये सहभाग ही फार आवश्यक आहे। यासोबत महिलांमध्ये एक पार्टिसिपेशन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने बालिका सभा आयोजित करणे अपेक्षित आहे। तर अशी विनंती आहे की ग्रामपंचायती स्तरावर जेवढी मुली आहे, स्टुडंट्स आहे, अशी मुलींनी आपली बालिका सभा आयोजित करणे आणि अशी सभेमध्ये जास्तीत जास्त विचार करणे की कसे तुम्ही पुढे जाऊ शकता। जर कुठले चांगली महिलांनी काम केलेलं आहे अशी पूर्ण विचारधारा करणे आणि एक्झाम्पल सगळ्यांसोबत शेअर करणे। जागतिक महिला दिवस अंतर्गत 8 मार्च पासून 1 आठवड्यापर्यंत आपण वेगळी ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, आणि या ऍक्टिव्हिटीजमध्ये सर्वांचा सहभाग खूप गरजेचा आहे। आमची बचत गटाची महिला, आमची अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावाची इतर महिला, मुली सगळ्यांचा सहभाग फार आवश्यक आहे। सोबतच माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की पुढच्या होणाऱ्या लोकसभा निवडणूकमध्ये तुम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये सहभागी व्हावी आणि सर्व महिला याच्यामध्ये आपला मतदान नोंद नक्की करा। तुमचे मतदानचे खूप महत्व आहे, तर तुम्ही आपले पोलिंग बूथ बाबत माहिती घ्यावी आणि आपले सगळे महिलांना सोबत घेऊन तिथे नक्की जा। यासोबत अशी पण काही महिला आहेत ज्यांचा पहिला वोट राहणार आहे यावर्षी, तर तुमचा पहिला वोट देश के लिए असा तुम्ही आपला एक उत्सव साजरा करा आणि आपला वोट नक्की द्या। जागतिक महिला दिवस निमित्ताने मी एकदा पुन्हा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते, आणि ग्रामपंचायत स्तरावर या दिवस साजरा करा। महिला सरपंच असो तर नक्की जास्त मोठी संख्येमध्ये करा। तुमचे जे ग्रामपंचायतचे जीपीडीपी आहे, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन, ते महिलांबाबत कसे करू शकतात याचा विचार करा। फंड्स जे आहे महिला सशक्तीकरणासाठी इयरमार्क ते वापरा आणि एक नागपूर जिल्ह्यासाठी एक चांगली मिसाल प्रस्तुत करा। धन्यवाद।